श्री गुरुभ्यो नमः। अत्युद्रिक्त विदोष सत्सुखमहाजनैकतानुप्रभा सर्व प्राभव शक्ति भोग बल सत्सारात्म दिव्याकृतिम सृष्टि स्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृति ध्वांता मोक्ष विमोक्षदम हरिभजम नित्यम सदोपात्मने हयग्रीव मुखोद्गीर्ण गीर्भिर्देवी रमापतिम अस्तुवत् विस्तृतगुणं भोगिप्रस्थरशयिनम्। हरे नमः। हरे नमः। यद्ययं कल्पितो भेदः कस्मान्नैव निवर्तते तस्मात् भूतभविष्याख्य भवदाख्यपराभिधाः तदन्ये चैक एवास्मिन् ओंकाराख्ये जनार्दने। भेद म्हणायचं जे आहे की नाही, जर तुम्ही आहे म्हणून कल्पना करता तर कशाला निघून जाणे मग? भूत भविष्यत भवत वर्तमान अशा रीतीने तीन रीतीने ओळखला जाणारा श्रीहरी परमात्मा आहे. बाकीचे सगळे लोक, सगळे त्या लोकांना तिघांना वेगवेगळे भाव असतात. ओंकार नामक जनार्दन जो आहे परमात्मा, त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे क्रिया असतात. भूत भविष्यत भवत म्हणून जे आहेत की नाही, हे सगळं तिथं परमात्म्यामुळे सगळ्यांना प्राप्त होत असतात. पण त्याच्यामध्ये होतात का? नाही. परमात्मा असा होता, असा होणार आहे, असा आहे इत्यादी क्रिया भगवंताला लागू होत नाहीत बरं का. बाकीच्या सगळ्या लोकांना हे लागू होतात. म्हणून असल्या कारणाने ओंकार शब्द वाच्या असणारा श्रीहरी परमात्मा आहे. अज्ञात नामके तस्मिन, ज्या परमात्म्याचं नाव अज्ञात आहे, कोणालाही कळत नसतंय. साक्षात लक्ष्मी देवीला देखील हा असा आहे इदम इत्थम म्हणून असं त्या लक्ष्मी देवीला देखील तिने देखील ओळखू शकत नाही ती. म्हणून याकरता परमात्मा कसा आहे तर त्याच्याबद्दल कोणालाच कळत नाही. असा आहे म्हणून असं सांगताच येत नाही कोणाला. इतके वर्ष झाले, इतके काळ झाला, इतका समय झाला, तरी देखील लक्ष्मी अजून त्या परमात्म्याचे गुण बघतच आहे, हुडकतच आहे. एवढा आहे काय, असा आहे काय, असा आहे काय करतच राहते ती. हा, इथं संपलं म्हणून असं कधी त्या परमात्म्याच्या गुणाच्या बद्दल जाणीवता लक्ष्मी देवीला देखील होऊ शकत नाही. अनाथ नित्य असणाऱ्याची लक्ष्मी देवी असली तरी तिला देखील त्याचं होऊ शकत नाही म्हणून सांगायला लागलेले आहे. अज्ञात नामके तस्मिन न भेदोस्ति कथंचन, त्याच्यामध्ये काही भेद आहेत का? नाही आहे. हा भूतकाळी असा होता, भविष्यात काळी असा होणार आहे, आता असा आहे असं म्हणताच येत नाही. म्हणून ब्रह्मतर्कामध्ये असं त्या विष्णू परमात्म्याच्या जनार्दनाच्या बद्दलची माहिती, काळ काळ वगैरे इत्यादिकाच्या बद्दल माहिती दिलेली आहे. हे सगळं झालेलं आहे काल, तरी पण हा, विधी ऍक्च्युली ही धातू आहे. इथपर्यंत झाले, पण ते हे अर्धवट सगळं वाचलं झालेलं होतं आहे. म्हणून हे केलं मी. इथं इथं हो, इथं संपलं तर होतं, हे घ्या आता. वाच हे हे संपलं होतं. हा, सत्यता. हो, हम्म, हे सगळं आहे, ते करेक्ट आहे. हम्म. विधी धातूच्या बद्दल सांगितलं आहे. विधी धातू म्हणजे काय? जाणणे. दोन लेशा कुठेच जाणणे, नाही मध्ये, म्हणून मी मागे गेलो. तेच ते. असू दे. हा. हा, हा, विध धातू जे आहे की नाही, जाणणे. जाणणे नावाचा अर्थ जे आहे, सप्तमस्य सगळ्या गोष्टी मध्ये एकच असते. सप्तमी विभक्तीपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये प्रथमा विभक्ती असतीच आहे. सप्तसु प्रथमा म्हणून एक शास्त्र आहे. म्हणजे प्रथमा विभक्ती साती विभक्तीमध्ये असावी लागते. नसेल तर विभक्त्याच नाही होते. म्हणून प्रथमा विभक्ती सगळीकडे असावी. विधी कादाचित स्वरूप लाभैति च धातु. विधी धातू कादाचित स्वरूप लाभे धातू आहे तो. कादाचित म्हणजे केव्हा तरी एकदा त्याचं स्वरूप प्राप्त करून घ्यावं, म्हणजे जाणून घ्यावं, अशासाठी ह्या अर्थाने विधी धातू आहे.
विद्येते इति वत विद्येत इति शब्दः भिन्न भिन्न असतात असं म्हणतो ना, त्याप्रमाणे जाणतो जाणतो तसा असा वेगवेगळ्या गोष्टी जाणल्या जातात. पारमार्थिक रूपाने रूपाने पाहायला तर विश्च विश्वतश्चक्षुरच विश्वतो भाव विश्वस्पात म्हणल्यासारखं आहे ते. परमार्थ रूपाने द्वैत भावच आहे. द्वैत भाव म्हणजे परमात्म्याला सोडून बाकी सगळे भिन्न भिन्नच आहेत. परमार्थतः हा परमात्मा अद्वैतीय आहे. परमात्म्यामध्ये मात्र द्वैत भाव नसतो. किती प्रथमार्थी म्हणून याकरता प्रथमार्थ घेत असतो. नाही विद्यमानं निवर्तते इति नियमः. असलेली गोष्ट कधी नष्ट होती असं नसतंय बरं का. उत्पद्यमान जे आहे की नाही, ते उत्पन्न होतं ते मात्र निवृत्त होऊन जातं. जे केव्हाचं कायमचं कधीही राहणारं असतं ना, ते कधीही निवृत्त होत नसते. जे उत्पन्न होत असते जीव जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य ते म्हणून म्हणलं तर काय ते जीवेश्वर प्रकृती इत्यादी जे आहेत की नाही, बहुल पुष्कळ हे सगळ्या गोष्टी असतात, तरी हे निवृत्त होत नाहीत. म्हणजे जीव ईश्वर प्रकृती हे सगळे नित्य असतात, निवृत्त होत नाहीत. न च कल्पितो विकल्प हा इति पक्षे. कल्पना केलेली गोष्ट विकल्पित असते असं पक्ष घेतलं तर, कल्पना केली तर जातो, कल्पना नाही केली तर जात नाही असा अर्थ. कल्पितो यदी, जर कल्पना केली तर, म्हणून म्हणलं सगळं हा अशी जर कल्पना केली तर जाऊ शकतं, तर असं होऊ शकतं वगैरे म्हणून कल्पनामध्ये येणं हेच एक प्रकारचं उत्पन्न होणेपणा आहे. न च निवर्तेत न संशय, हा ह्याच्यामध्ये शंकाच नाहीये. विकल्पो विनिवर्तेत, विरुद्ध कल्पने युक्त असलेली गोष्ट निवृत्त होती. म्हणजे कोण जे काही आपल्या मनामध्ये भ्रम आलेला असतोय की नाही, तो भ्रम मात्र निघून जातो. भ्रम नसलेली गोष्ट कधी निघून जात नसते म्हणून सांगायला लागले. त्याप्रमाणे अनिष्ट निष्ठ इष्ट इत्यादी रूपाने शब्द सगळे वापरले जात असतात. कल्पितत्व चेत, जर कल्पना केली असेल तर, म्हणून असं श्रुतींचा अभिप्राय आहे. विद्यमान हा अयम प्रपंच, हा नसलेला हा प्रपंच निवर्तते. जर हा प्रपंच नाही असं जर कल्पना केली तर निवृत्त होतं, ते ज्ञान तुमचं निवृत्त होतं. जर कल्पना केली तर विकल्प येतात आणि ते विकल्प निवृत्त होऊन जातात, असं शब्दांचे अभिप्राय आहे. तर तो निवर्त निवृत्तच होतात ते, असं कधीही नाही. म्हणून सत्यता विषय इदम वाक्यम, म्हणून कोणतेही वाक्य सत्यता जाणून देण्यासाठी, सत्यता कळवून देण्यासाठी वाक्य असतं, असं सांगितलं आहे. आता सत्यता विषय इदम वाक्यम, असं बाकीचे लोक कसं आहे, सगळं असत्य आहे असं म्हणतात ना. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम, एतान दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः. भगवद्गीतेत सांगितलंय. काय सांगितलंय? हं? काही लोक काय म्हणतात, हे सगळं जग म्हणजे असत्य आहे, कोणतंही स्थापना प्रतिष्ठा नाहीये त्याला, ईश्वर म्हणून कोणी नाही, अशी दृष्टी, अशी अशी भावना दृष्टीमध्ये ठेवून घेऊन जे चालतात, जे वागतात, ते नष्ट आत्मान, त्यांची बुद्धी नष्ट झालेली असते, किंवा अल्पबुद्धीने युक्त असतात. आणि ते असं असं मनामध्ये बाळगून घेऊन चिंता करत राहतात. म्हणून ते सगळे निंदंत असतो सामर्थ्यम. परमात्म्याचं सामर्थ्य काय आहे ह्याची निंदा करत राहतात ते लोक. तर किम दुःख ततः दुःखतरम न किम, म्हणून अशी निंदा करत असणाऱ्या लोकांना जे दुःख प्राप्त होत, ह्या दुःखाच्या पेक्षा अजून मोठं दुःख काय असते हो. विद्यात्मनिभिदा बोधा दृष्टम यदा पश्यत्यन्यमीशमस्मय इत्यादी सगळ्या स्मृती वाक्यांच्या द्वारे असं समजू नाही. भेदबुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी भेदबुद्धी कधी घेऊ नये. परमात्म्यापासून सगळं भिन्न आहे असं बघावं लागतं. परमात्मा आणि ते सगळं एकच आहे असं कधीच बघू नाही इत्यादी प्रशंसा करून सांगितलं. आता हा असनान असनान मितत्वाच अस्मी, असनात मितत्वात म्हणून अस्मी म्हणून शब्द असतो ना, त्याच्यामध्ये काय असं आणि मी,
मी म्हणजे काय, मित्र, जाणणे. असं म्हणजे असणे. असं आणि असे आहे असं जाणणं ह्याला म्हणतात अस्मी. भगवान नामा, हे भगवंताच्या नावाच्या बद्दल हे सांगितलेलं आहे. आता भाष्य सांगा. भाष्य हे संपले तर पुढच्या ह्याच्यामध्ये सुरू करत आहे. विनद्य सामनो वृणे पश्यव्य पश्यव्यम इत्यग्नेरुद्गीतो अनिरुक्तः प्रजापतिर्निरुक्तः सोमस्य मृदु श्लक्ष्णं वायोः श्लक्ष्णं बलवत् इन्द्रस्य क्रौञ्चं बृहस्पतेरप ध्वान्तं वर्णस्य तान् सर्वान् एव उपसेवेत वरुणं त्वेव वर्जयेत. हे उपनिषद आहे. विनर्ती सामना, विनर्दी, विनर्दी म्हणजे काय? म्हणजे पेषण केलं जातं. म्हणजे जसं आपण डाळ वगैरे असं बारीक करतो की नाही भिजवून, विनर्दी म्हणजे विमर्श करणे, खाली खाली करून त्याचं सगळं पेषण करून घेणे. एकीकरणाला विनर्दी म्हणतात. सगळं एक करणे, एकवट करणे, एक जीव करणे. सामना हा सामवेदाचे विषय सगळे असे. विनर्दी म्हणजे काय, आपण सगळं खाली वर विचार करून पाहावं. ऋणे, ऋणे म्हणजे मागून घ्यावं. पशव्यम इति, हे सगळं पशव्यम पशुपर्यंत ते सगळे सामवेद जाणून देणारे आहे असं. इति अग्नेः उद्गीतः, अग्नीपासून उद्गीतः उच्च रीतीने गायला गेलेला. अग्नी शब्दाने उद्गीत उच्च रीतीने गायला जाणारा. निरुक्ती ज्याच्यामध्ये नाही, विश्लेषण ज्याच्यामध्ये करता येत नाही, किंवा त्याचं डेफिनेशन करता येत नाही. प्रजापतेर निरुक्त, म्हणून त्यालाच प्रजापती म्हणतात. त्या प्रजापतीने देखील विश्लेषण करून सांगितलेलं असं सांग. आणि ते सोमस्य मृदुष लक्षणम, सोमरूपी असणाऱ्या सोमरूपी असणाऱ्या वनस्पतीचा किंवा वायूचा मृदू अत्यंत ओळा असं श्लक्षणम, श्लक्षण म्हणजे लक्षणीय, ते सुलक्षण असणार अशा प्रकारचं वायूचं जे श्लक्षण बल आहे, सूक्ष्म रीतीने दिसून येणार बळ आहे, तेच बळ ते सोमरूपाने आपल्याला दिसून येतं. बलवत इंद्रश्च, ते सगळं बलवत स्वरूपी असणार असं ते सामवेदाचं सोम रस आहे की नाही, ते इंद्राला प्राप्त होतं. म्हणून इंद्रामध्ये सामवेदाने इंद्रामध्ये सोमरस द्यायचं असं यज्ञामध्ये अंग आहे ते. बलवत इंद्रस्य क्रौंचम, ते इंद्राला क्रौंच म्हणून एक पक्षी आहेत. क्रौंचम ते देवेंद्र जे आहे की नाही, ते कसं स्वीकार करतो, एखादा क्रौंच पक्षी कसं स्वीकार करतो. क्रौंच म्हणजे बगळा. क्रौंच शब्दाचा अर्थ पक्षी म्हणजे कोणता, बगळा. क्रौंच कसा घेतो, वेचून 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 घेत असतो, त्याप्रमाणे देवेंद्र देखील त्या वायूचं जे अत्यंत सुलक्षण असणार असं मृदू स्वरूप आहे, सोमरसापासून प्राप्त होणार जे रस आहे की नाही, ते बलवत ते इंद्र प्राप्त करतो. बला म्हणजे फार म्हणजे कष्टाने स्वीकार करून घेत असतो असा अर्थ. क्रौंच बृहस्पती हे, आणि त्यानंतर बृहस्पतीला ते प्राप्त होतं. अपध्वांतम, आपलं ध्वांत सगळे पाप सगळे दूर करण्यासाठी बृहस्पती त्याच्यापासून स्वीकार करतो. हा बृहस्पती अपध्वांतम. वरुणस्य तान सर्वान एव उपसेवेत, आणि त्यानंतर वरुणाला देखील ते सगळं बृहस्पतीपासून प्राप्त झालेलं जे काय आहे ते सगळं, सगळ्या गोष्टींचं उपसेवन करण्यासाठी वरुण प्राप्त करून, वरुणस्य तान सर्वान एव उपसेवेत, त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे वायूने, ब्रह्मदेवाने, त्यानंतर इंद्राने, बृहस्पतीने स्वीकार केलेलं जे आहे की नाही, ते सगळं वरुण स्वीकार करतो. सर्वान एव उपसेवेत, सगळ्याच गोष्टींना उपसेवन करतो, स्वीकार करतो. वर्णन वर्जेत, वारुणन वर्जेत. वारुण म्हणजे इकडं तिकडं
बिखरले गेलेलं म्हणजे काय इकडं तिकडं झालेलं जे असतंय की नाही, जे एके ठिकाणी नसलेलं तितर बितर झालेलं जे असतंय की नाही, ते मात्र आपण घ्यायला जाऊ नये. हे एक गोष्ट सांगत आलेली आहे परंपरेने, जी सांगितलेली गोष्ट आहे की नाही, ती स्वीकार करावी असा अर्थ. म्हणून ह्या उपनिषद वाक्यामध्ये असं सांगितलं आहे. सर्वदा समत्व. आता परमात्म्याला साम कशाला म्हणतात? सर्वदा समत्वात साम भगवान. सगळीकडे केव्हाही एकाच रीतीने असतो म्हणून परमात्म्याला साम म्हणतात. तस्य उद्गार प्रकारो विनर्ती वृषभस्वरवन मेघ नर्दनवद्वा. त्याचा उद्गार म्हणजे त्या परमात्म्याचं जे आपण उच्च रूपाने गायन करतो, ते गायन करण्याचा प्रकार जो असतो, जो उच्चरित होणारा आहे, उच्चारला जातो. हा, तस्य त्या परमात्म्याचा उद्गार रूपाचा जो प्रकार आहे, तो विनर्दी म्हणजे बाहेर पडतो. विनर्दी म्हणजे बाहेर पडतो. वृषभस्वरवत कसं बाहेर पडतो? एखाद्या वृषभाच्या स्वराप्रमाणे. वृषभ म्हणजे बैलाचा स्वर कसा असतो त्याप्रमाणे. किंवा मेघनर्दनवद्वा. दुसरं एक प्रकार उदाहरण दाखवले. मेघनर्दनम, मेघ जसे शब्द करतात त्याप्रमाणे, किंवा बैलाच्या स्वरूपाप्रमाणे ते बाहेर प्रकारचा तो उद्गार जे आहे बाहेर प्रकट होतो. म्हणजे बाहेर सगळ्या लोकांना ऐकू येतं. तदेव वृणे. तेच पाहिजे आम्हाला. कारण सर्वोत्तमत्वात परमात्मा सर्वोत्तम असल्या कारणाने त्या सर्वोत्तम असणाऱ्या परमात्म्याचे जे कामरूप आहे की नाही, ते स्वररूपाने एखादा बैल किंवा मेघ शब्द केल्यासारखं ते बाहेर पडत असतं. वृषभवन मेघनादवद एव वा. स्त्री पशुस्वरवद्वा. स्त्री किंवा पशु या दोघांच्या स्वराप्रमाणे. वन्हेर गंभीरोप अनुपमो विभो हो. अग्निमुळे गंभीर नादाने असणारा त्याच्यासारखा दुसरा उपमान म्हणून द्यासारखं नाहीच आहे ते. त्याच्यासारखा हे असं ह्याच्यासारखा तो असं वगैरे म्हणायसारखं नाहीच आहे ते. तर एक विचित्र असणारा असा स्वर आहे बरं का. विभू हो, विभू परमात्म्याचा अनुपम असणारा अशा प्रकारचं नाद सामवेद. हा, ब्रह्मणस्वत सोमस्य ते ब्रह्मदेवाला प्राप्त झालेलं आहे, सोमाला प्राप्त झालेलं आहे. साक्षात घंटा निनादवत ते त्या दोघांना प्राप्त झालेले. कसं प्राप्त झालेलं आहे? साक्षात एखादी घंटा वाजवली असताना त्याचा वाद निनाद कसा असतो की नाही, त्याप्रमाणे. मृदू मेघ स्वरो वायो. मृदू आणि अत्यंत म्हणजे सॉफ्ट आणि मेघस्वर जसा असतो त्याप्रमाणे वायूला प्राप्त झालेला आहे. इंद्रस्य, तेच इंद्राला स्वर येत नव्हतं. थोडा शब्द खाली वर होत इंद्राला प्राप्त झाला. आणि बृहस्पतीला जे आहे, बृहस्पती क्रौंच वच्च, क्रौंच पक्षाप्रमाणे बृहस्पतीला बगळा कसा काय करतो त्याप्रमाणे बृहस्पतीला प्राप्त. वरुणाला जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा थोडा फरक येऊन बदल होऊन वरुणाला प्राप्त. एकस्य पादवर्षस्य एकच जो वृष्टी म्हणजे पाऊस येत असताना पडणाऱ्या शब्दाचा तो स्वर पादशः वेगळ्या प्रकारे विभिन्न रीतीने सगळ्यांना ऐकू येतो. आणि तो स्वर म्हणजे कोणाचा आहे तर विष्णू हृदय. विष्णू परमात्म्याचा स्वर असतो तो. वायोर विंशती वर्षस्य. वायुदेवाला 20 वर्ष असतात. म्हणजे 20 वर्षामध्ये त्यांना प्राप्त होणार. ब्रह्मदेवाला त्याच्यापेक्षा थोडं जास्त. ब्रह्मणास्त तदंतरा इति च. म्हणून वायुदेव आणि ब्रह्मदेव या दोघांमध्ये फक्त 20 वर्षाचा फरक असतो एवढं. ब्रह्मदेवाला ऐकल्याबरोबर प्राप्त होतं, वायुदेवाला थोडं 20 वर्ष लागतात. इति च. गायेर येते स्वरैः तस्मा. या सगळ्या स्वरांनी परमात्म्याचे गायन करत असतात. सगळेजण आपल्या आपल्या शक्तीला अनुसरून गायन करतात. यथा शक्ती ना विस्वरम. आपल्या आपल्या शक्तीला अनुसरून ते लोक गायन करतात. पण कोणीही हे सगळे जे गायन करतात ते असं अकराळ विकराळ असं स्वरांनी कधीही गायन करत नाही. सगळेच्या सगळे
आपल्या आपल्या योग्यतेला अनुसरून गायन करत असतात असा सगळं त्या वरच्या उपनिषदाच्या भाष्यामध्ये अर्थ दिलेला आहे. अमृतत्वम देवेभ्य त्यागाये तथा पितृभ्य आशां मनुष्येभ्य तृणोदकम् पशुभ्यः स्वर्गं लोकं यजमानायान्नमात्मना आगायानि चेतानि मनसा ध्यायन् अप्रमत्तस्तु इत. देवतांना हे स्वर नाम स्वर जे आहेत की नाही तेव्हा गायन केलं जातात किंवा करतात की नाही त्यांना अमृतत्व प्राप्त होतं. आपल्याला अमृतत्व प्राप्त व्हावं या उद्देशाने ते गायन करतात. आणि पितृलोक सदा प्राप्त व्हावा आपल्याला म्हणून उत्तम रीतीची धारा प्राप्त व्हावी म्हणून त्याला स्वधा म्हणतात बरं का. स्वधा पितृलोकांना तेवढ्यासाठी ते गायन करतात. आणि मनुष्य लोक कशासाठी सामवेद गायन करतात. आशाम मनुष्येभ्य मनुष्यांना त्यांची एक आशा असते अमकं मिळावं तमकं मिळावं असं व्हावं तसं व्हावं म्हणून एक आशा बाळगून घेऊन मनुष्य लोक हे स्तोम गातात. आणि ऋणोदकम पशुलोकांना जे काही शब्द उच्चारण करतात की नाही ते सामवेदासारखेच एक उच्चारण असते त्यांचं पण एक सोम स्तुतीच आहे ती. ते त्यांना खायला पाणी वगैरे इत्यादी मिळावं या उद्देशाने ते गायन करत असतात. सगळे लोक आपल्या आपल्या स्तराने आपल्या आपल्या योग्यतेला अनुसरून वेगवेगळ्या रीतीने गायन करत असतात. स्वर्गम लोकम यजमानाय अन्नम आत्मा सर्व स्वर्गलोक प्राप्त व्हावा म्हणून यजमान यज्ञ करणारा जो असतो की नाही तो गायन करत असतो. यजमानाय अन्नम आत्मा आया आगायानीती आपल्याला आपल्या मुलांना आपल्या सगळ्या वंशीय लोकांना सगळ्यांना अन्न प्राप्त व्हावं या उद्देशाने गायन करतात यजमान लोक. इत्येता आणि मनसाध्यायन हे सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून बाळगून अप्रमत्त प्रमेय आणि उन्मत्त न होता स्तवन करावा स्तुती करावी सांगितले. अधिकारी सदोद्गात्रे मुख्यतः प्राणेय. स्वधा म्हणजे नेमकं काय? काय झालं? स्वधा म्हणजे नेमकं काय? हं? स्वधा स्वधा म्हणजे काय? स्वधा स्वधा म्हणजे स्वधा म्हणजे जे पिंड आपण देतो की नाही अच्छा अच्छा. हं? त्या हम्म, पिंडामध्ये आपली श्रद्धा जी आहे ती त्याच्यामध्ये राहावी. हम्म, श्रद्धा म्हणजे स्नेह. अच्छा. श्रद्धा म्हणजे स्नेह. हम्म, जे आपण त्या पिंडामध्ये आपला स्नेह भरून देतो की नाही हम्म, ते संस्कार ते संग्रह करण्यासाठी पितृलोक हम्म, आणि ते त्याच्यामध्ये आपण जे भरतो ते सोमरस रूपाने असते ते हम्म, त्यांना ते सोमरसासारखं असते. श्राद्धामध्ये आपण जे पिंड वगैरे देतो ते पिंड देताना सदा नमः म्हणून देतो. हम्म, हम्म, म्हणून पितृलोक ते पिंड कसे घेतात तर त्याच्यामध्ये ह्यांनी जे श्रद्धा नावाचा रस भरलेला असतंय की नाही हम्म, धार येतो म्हणजे स्वीकार करण्यासाठी. हम्म, सो म्हणजे त्याचं जे चांगलेपणा असतो की नाही चांगलापणा म्हणजे चांगला अभिप्राय जो आहे की नाही हम्म, त्याच्यामध्ये जो ठेवलेला असतो की नाही ते संग्रह करण्यासाठी पितृलोक हे या त्या ठिकाणी सामगायन करत असतात म्हणजे आता म्हणून सदाम पितृभ्य अमृतत्व कैकी देवता लोक हम्म, सदा पितृलोक मनुष्य लोक आशा काहीतरी एक आशा ठेवून ना गायन वगैरे करतात. पशु लोक सगळे जे काही शब्द उच्चारण करतात ते सगळं तृण उदक आपल्याला मिळावं म्हणून खायला प्यायला प्रशस्त खास म्हणजे गवत आणि पाणी मिळावं. यजमान यज्ञ जे करतो ते कशासाठी स्वर्गलोक प्राप्त व्हावं म्हणून. आणि त्याच्याबरोबर अन्नम स्वतःला अन्न प्राप्त व्हावं म्हणून सगळे लोक गायन करतात. हे सगळे मनामध्ये परमात्म्याच्या बद्दल गायन करतात. मनामध्ये असे अभिप्राय ठेवून घेऊन वेगवेगळे अभिप्राय ठेवून घेऊन गायन करतात स्तुती करत असतात असा. म्हणून याच्यासाठी सगळे लोक आपल्या आपल्या स्तराने गायन करतात हे दाखवायला लागले. म्हणून
भाष्यामध्ये आचार्य काय म्हणतात, अधिकारी सदा उद्गात्रे मुख्यतः प्राणे यत. मुख्यतः उद्गात्याचं जे कार्य असतंय, उद्गात्याने गायन करायची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया गायन करण्याचा मुख्य योग्य व्यक्ती कोण आहे? प्राणदेव, वायुदेव आहे. अतो मोक्षादिदानेन समवेत स देवादीनां क्षमो होईल. म्हणून तो देवादिकांना मोक्ष इत्यादी देण्यासाठी योग्य ठरतो प्राण. म्हणून तो प्राणच उद्गाता आहे. अन्येषां स ददातीह मधृदेस्तः इति स्मृतिः. बाकीच्या लोकांना तर परमात्मा देतो, तर ते त्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये जसं असतंय त्याप्रमाणे राहून ते देत, असं स्मरण आहे, स्मृती आहे. कार्य ही नान्यथा कुर्या, पण स्तुती मात्र करावी. अन्यथा गायन वगैरे व्यर्थपणे काहीतरी गाऊ नये, गायन करू नये. अहो म्हणता अन्यथा भवेत. वेडवाकडं गायन केलं, सामवेद वेडवाकडं म्हणलं तर परमात्म्याची अपमान, परमात्म्याचा अवमान करणारा होतो तो. म्हणून शास्त्रामध्ये पद्धतीमध्ये कसं सांगितलंय त्याप्रमाणे गायन करावा. देवादिकांना मोक्ष देण्याला कारणीभूत होता. नाही मानुष ईश्वर हा, मनुष्य लोकांना मोक्ष देण्यासाठी देखील परमात्मा कारण होतो असं नाहीये. देवतांना मोक्ष मिळेल, मनुष्य लोकांना त्यांच्या त्यांच्या आशा वगैरे इत्यादी असतात ना, ते पूर्ण करण्यासाठी म्हणून परमात्मा गायला जातो. आता प्राण हृदयस्थो ही मे, म्हणून आपल्या हृदयामध्ये राहणारा प्राण जो आहे की नाही, चांगली बुद्धी दे हो. म्हणून याकरता त्या मुख्य प्राणाला उद्गाता रूपाने चिंतन करावं. मे ददाती ते स्मृती भवेत. म्हणून केव्हाही प्राणाची, मुख्य प्राणाची आठवण कशाला करावी? आपल्या हृदयामध्ये राहणार प्राण मला मला पाहिजे असलेल्या गोष्टी देवोत. संकल्पोक्त्यादी करता प्राण एव येत असतात. संकल्प आपण जे करतो की नाही, ते सगळं करवणारा प्राणच आहे. अगायानी ती युज्येत, म्हणून मी हे गायन करतो असं म्हणावं. प्राणदेवाच्या कडून मी हे, प्राणदेवाच्या अनुग्रहाने मी हे गायन करतो असं म्हणावं. तस्मात तस्मिन् मुख्यतः, म्हणून याकरता मुख्यतः वायुदेवच त्या ठिकाणी गायन करण्यासाठी योग्य असणारच आहे. कोणाचं गायन करत असतो? आत्मेत भगवान विष्णू प्राणस्था पुरुषोत्तम. प्राणामध्ये राहणारा जो पुरुषोत्तम आहे ना, परमात्मा, तोच आत्मशब्दाने वाच्य आहे. तस्मा, म्हणून त्याकरता अन्नम ह्यर्थत असतो प्राणस्य अन्नभुजीर भवेत. अन्नम ही अर्थतः प्रार्थना करावी, पाहिजे म्हणून म्हणावं. काय काय पाहिजे म्हणून म्हणावं? मनुष्याने अन्न पाहिजे असते त्याला. म्हणून त्या अन्नाच्या अपेक्षेने प्राणाच्या ठिकाणी राहणाऱ्या परमात्म्याची उपासना करावी. प्राणस्य अन्नभुजीर भवेत. प्राणामध्ये राहूनच अन्न परमात्मा स्वीकार करत असतो. म्हणून प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा असं म्हणत म्हणून प्राणाहुती घेत असतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये देखील तेच सांगितलेलं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देवाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. प्राणापान व्यान उदान समान वगैरे इत्यादी रूपाने परमात्मा त्या ठिकाणी राहून अन्न स्वीकार करत असतो. म्हणून अमृतत्व ब्रह्मणी मग आत्मा अमृतत्वाय, म्हणून आपण ते प्राणभोग घेतल्यानंतर काय करतो? हं? अमृतत्व म्हणून म्हणतात की नाही, जे पाणी लावतात हाताला, प्राणायस्वा, पारायस्वा, व्यारायस्वा, उदारायस्वा, समारायस्वा हा म्हणून म्हणल्यानंतर मग काय म्हणतो आपण? ब्रह्मणी म आत्मा अमृतत्वाय, मला अमृतत्व प्राप्त व्हावं म्हणून याकरता त्या परब्रह्म माझ्या ब्रह्मदेवामध्ये प्राणामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचं मी चिंतन करतो असं म्हणून पाणी हाताला पाणी लावतो. मुख्यमेव फलम यतः, त्याच्यामुळे मुख्य फल प्राप्त होतं. देवांतर्भावतो विष्णू, देवाच्या मध्ये देवता लोकांच्या मध्ये अंतर्भाव म्हणजे आतमध्ये राहणारा विष्णू परमात्मा असतो. म्हणून याकरता नामृतत्व विष्णू नामृतत्व क्वचादिवत, अमृतत्व विष्णू परमात्मा व्हावं असं कधी नसतंय.
देवताधिक लोकांना जे आहे ते प्राप्त व्हावं लागतं. म्हणून देवता लोक देखील त्या रीतीने अमृतत्व आयन म्हणून अमृतत्वायन भवन्ति सर्वासमितामि तद्रौ इत्यादी म्हणजे मंत्रामध्ये देवता लोकांना देखील अमृतत्व प्राप्त व्हायचं कारण काय आहे तर विष्णू परमात्म्याचं चिंतन करतात ते. परमात्म्याला अमृतत्व प्राप्त व्हावं म्हणून परमात्मा जेवण करतो असं कधी नाहीये. म्हणून देवता सगळे प्राणापासून ते बाकी सगळे देवता आपल्यापर्यंत ते भोजन करण्याची पद्धत आहे. खाल्लेलं जे काही खातो ते सगळं परमात्म्याला समर्पण करावं या उद्देशाने करत असतो. देवांतर्भावतो विष्णू नामृतत्व वचाधिमत अमृतत्व विष्णू परमात्म्याला द्यावं असं कधीच नसतंय. सर्वेश्वरा इंद्रश्चात्मन सर्व ऊष्मणः प्रजापतेरात्मनः सगळे स्वर इंद्राचे एक स्वरूप आहे. इंद्रश्च आत्मनः इंद्राच्या पासून निघालेले आहेत. सर्व ऊष्माण सगळेच्या सगळे श ह अक्षर जे आहेत ते सगळे प्रजापतीचं स्वरूप आहेत. सगळे स्पर्श म्हणजे मृत्यूचे स्वरूप आहेत. सर्वे स्पर्शा मृत्यो हो आत्मान तम यदि स्वरेषु उपालभेत त्या स्वरांच्या मध्ये जो कोणी उपालंबन करतो स्वीकार करणे. उपालंबन म्हणजे काय? स्वीकार करणे. ते स्वर सगळे स्वीकार करणारा जेव्हा आपण एखादा व्यक्ती असतो लभेत इंद्रम शरणम प्रपन्न हा भुवम. त्यामुळे तसं उपालंबन म्हणजे स्वीकार केलं म्हणलं की इंद्राला आधी शरण जातो. शरणम प्रपन्न अभुवम सत्व मग त्यानंतर ते सगळं सरळ होतं सक्रिय होतं. अभुवम होता सत्वा प्रतिवक्षती तो तुम्हाला म्हणतो हा ठीक आहे काय हरकत नाही ह्याने जे म्हणलेलं आहे ते स्वीकार करावे म्हणून तो इंद्र त्या प्राणादिक देवतांना प्रार्थना करतो. प्रतिवक्षती तेरम ब्रूयात मग इंद्र त्या लोकांना बोलतो. सर्वे स्वरा घोषवंतो बलवंतो वक्तव्या इंद्रे बलम ददानीथी सगळेच्या सगळे सर अथयत्येनम ऊष्मम म्हणून इत्यादी ठिकाणी इथं आता सांगता अथ यदि एनम ऊष्म सुपालभते ऊष्मामध्ये श श स ह मध्ये जर ते उपालंबन केलं स्वीकार करायला गेलं उच्चारणाला गेलं तर प्रजापतीला शरण जातात. आणि प्रजापतीला शरण जाऊन अभो सत्वा प्रतिपेक्षते प्रतिपेक्ष तो तेव्हा तुम्हाला मग हा ठीक आहे वापरा काय हरकत नाही असं त्याला सांगतो आणि त्याच्यापासून उच्चारण करायला एरम ब्रूयात मग ते शब्द अक्षर स्वर वगैरे तो बोलायला लागतो. आता येते स्पर्शेश उपालभते हा हे जर स्पर्शामध्ये म्हणजे क ख ग घ ङ पासून म पर्यंत जे जे स्पर्श करून उच्चारले जातात ते सगळे स्पर्श म्हणतात त्याला. क पासून ते क ख ग घ ङ वगैरे सेवन प प व फ म पर्यंत ते सगळे स्पर्श वर्ण म्हणतात त्यांना. म्हणजे आतमध्ये स्पर्श झाल्याशिवाय उपलब्ध होत नाही ते. त्यांचा उच्चारण बरोबर आपल्या हातून झालं म्हणलं की नाही मृत्यूम शरणम प्रपन्न मृत्यूला म्हणजे यमधर्मराजाला शरण जातो. अभुवम सत्वा प्रतिवक्षती तो त्यामुळे तुम्हाला मग ठीक आहे काय हरकत नाही बोला असं म्हणतात. उच्चारण करा असं तो मृत्यू म्हणजे यमधर्मराज तुम्हाला म्हणतो. सर्वेश्वरा घोषा बलवंतो बलवंतो वक्तव्या सगळे स्वर घोष बलानी युक्त होऊन बळाशिवाय शक्तीशिवाय करू नाही. इंद्रे बलम ददानी ते इंद्रामध्ये आपण प्रार्थना करावी आम्हाला बल द्यावा म्हणून. सर्वे ऊष्माणो अग्रस्त सगळ्यामध्ये ऊष्मा जे आहेत की नाही श श स ह हे पुढे आहेत अधिकारी आहेत. ता हा अनिरस्ता हा इकडं तिकडं न होता विवृत रीतीने म्हणजे आपलं तोंड उघडल्याशिवाय त्याचं उच्चारणच होत नाही. विवृत्ता हा वक्तव्य हा विवृत्त करून बोलावे. प्रजापती हे आत्मान परिददानी प्रजापती आम्हाला सगळ्यांना या रीतीने विवृत रूपाने सगळे श श स ह उच्चारण करायला अवकाश द्यावा मागावं. इथे सर्वे स्पर्श म्हणून सगळेच्या सगळे स्पर्श क ख ग घ ङ पर्यंत पासून म पर्यंत सगळे लेशेन अनभिहित थोड्या स्वरूपाने का होईना मी हा जरी पूर्ण रीतीने नाही बोलू शकलो तरी थोड्या स्वरूपाने जरी का होईना जे बोललेलं आहे ते माझ्या हातून बोलायला यावं असं यमधर्मराजाने मला
शक्ती द्यावी म्हणून मृत्यो आत्मानं हराणी ती. मी त्या मृत्यू यमधर्मराजाच्याकडे मला ते न चुकता म्हणायला यावं असं अनुग्रह करावा म्हणून याप्रमाणे हे सगळे वायू इंद्र काय हे सगळे जर क्रमाने देवता दिलेत ना ते सगळे देवता माझ्या ठिकाणी राहून शब्दांचे उच्चारण करवावे आणि परमात्म्याचं स्वरूप आम्हाला जाणून द्यावं असं त्या उपनिषदामध्ये सांगितलं आहे. आता ह्याच्या पुढे इंद्रामध्ये बल वगैरे कशाला द्यावेत काय नाही काय हे सगळे कारण भाष्यामध्ये आचार्य वर्णन करून सांगतात. उद्याच्याला का निवेदन उद्या आहे. परवाच्या दिवसापासून 3-4 दिवस आपल्याला नाही आहे. हम्म. उद्या एक दिवस पाठ आहे. उद्या आहे श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे एकादशीला. नमः. उद्या नंतर एकादशीला. त्यानंतर मग एकादश. हम्म. हो. हरे मा. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे हरे नमः. नमः. हरे नमः हरे श्रीकृष्ण नमः. प्रार्थना. नमस्कार. सरस्वती आवाहन